नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सभी का सपना होम स्कूलिंग के चैनल में। आज हम सुनो, समझो और सुनाओ यह पाठ की दो लघु कथाएं। ये हमारी पाठ्य पुस्तक 7वीं कक्षा के किताब में से ये कथा है और इस कथा का नाम है हरा घोड़ा। इसमें दो लघु कथाएं हैं। लघु कथा का मतलब क्या होता है? छोटी कथा है, उसको लघु कथा कहते हैं। और इसमें ये प्रस्तुत कहानी में के द्वारा लेखक ने बीरबल की बुद्धिमानी और समस्या निराकरण की उनकी क्षमता को दिखाया आहे. म्हणजे काय की या गोष्टीमधनं बीरबलचं जी हुशारी होती आणि प्रश्नांना सोडवण्याची जी त्यांची क्षमता होती त्याला दाखवलेलं आहे. तर पहिली गोष्ट आहे हरा घोडा. तर नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाचं होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण हरा घोडा नावाची म्हणजे दोन लघुकथा शिकणार आहोत. तर पहिली लघुकथा आहे हरा घोडा, ती शिकतोय. तर हे सगळं करण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इयत्ता 7वीच्या सगळ्या विषयांची प्लेलिस्ट आपल्या होमस्कूलिंगच्या चॅनलवर आहे. तुम्ही ती पटापट बघून घ्या आणि छान अभ्यास करा. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. सो हम शुरू करते हमारी कहानी हरा घोड़ा. अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध है. म्हणजे अकबर बीरबलच्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. अकबर एक महान शासक थे, म्हणजे एक महान राजा होता जो प्रजेचं सगळं पालन पोषण भरण करायचा. बीरबल उनके नवरत्नों में से एक थे. बीरबल अकबर बादशाहच्या दरबारामध्ये 9 रत्न होती, म्हणजे 9 बीरबल जसं एक रत्न, तर अशा प्रकारे प्रत्येक एक 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 रत्न होती, 9 रत्न. एक बार अकबर बीरबल के साथ अपने घोड़े पर बैठकर बगीचे की सैर कर रहे थे. म्हणजे एकदा अकबर आणि बीरबल सोबत काय करत होते? आपल्या घोड्यावर बसून बागेचं सैर करत होते, म्हणजे फिरत होते. चारों तरफ हरियाली को देखकर उनका मन प्रसन्न हो गया. सगळीकडे हिरवं हिरवं बघून त्यांना खूप छान वाटलं. बादशाह अकबर ने सोचा कि यदि मेरे पास हरे रंग का घोड़ा होता तो मैं उस पर बैठकर हरे भरे स्थानों की सैर करता. अकबराच्या मनात आलं की अरे वा, जर माझ्याकडे हिरवाच घोडा असता तर मी मस्त त्याच्यावर पाठीवर बसून मस्त फिरलो असतो. बस फिर क्या था? बादशाह अकबर ने बीरबल से कहा, मैं तुम्हें 1 सप्ताह का समय देता हूं कि तुम मेरे लिए हरे रंग के घोड़े का प्रबंध करो. अकबर बादशाहने काय सांगितलं? हे बीरबला, मला घोडा पाहिजे, मी 8 दिवसाचा वेळ देणार, तू मला तो घोडा आणून द्यायचा. बादशाह अकबर बीरबल की बुद्धिमानी की परीक्षा लेना चाहते थे, इसलिए उन्होंने हरे रंग का घोड़ा लाने के लिए कहा. अकबर बादशाहला माहिती होतं बीरबल फार हुशार चतुर आहे, तर याच्या बुद्धिमानाचं परीक्षा घेण्यासाठी त्यांनी सांगितलं की मी तुला 1 आठवड्याचा वेळ देतो, मला हिरव्या रंगाचा घोडा पाहिजे. आता हा एक प्रश्नच म्हणजे एक समस्याच निर्माण करून दिली ना बीरबला समोर. तर बीरबल काय करते बघू. बादशाह और बीरबल दोनों यह बात अच्छी तरह से जानते थे कि संसार में कहीं भी हरे रंग का घोड़ा नहीं होता. म्हणजे बादशाहलाही माहिती होतं आणि बीरबललाही माहिती होतं की पूर्ण जगामध्ये, संसार म्हणजेच पूर्ण जगात हिरव्या रंगाचा घोडा कुठेही नाहीये. फिर भी बीरबल ने अकबर के आदेश को सिर आंखों पर रख लिया. सिर आंखों पे म्हणजे डोळ्यावर, म्हणजे एकदम मान दिला त्यांच्या आज्ञेला की हा ठीक आहे, तुम्ही सांगताय ना हिरव्या रंगाचा घोडा, तर हिरव्या रंगाचा घोडा आणतो मी. 1 सप्ताह बीरबल इधर उधर घूमते रहे. 1 आठवडा बीरबल जिकडे तिकडे फिरत होता. और 8वें दिन दरबार में जाकर बोले. आता 8वा दिवस आला, दरबारात जाऊन बोलला. काय? हुजूर. राजांना, महाराजांना हुजूर म्हणायची पद्धत होती. तो हुजूर, आखिर आपके लिए मैंने हरे रंग का घोड़ा खोज ही लिया. तो हुजूर, महाराज, मी तुमच्यासाठी हिरव्या रंगाचा घोडा शोधलाय. बादशाह अकबर के आश्चर्य का ठिकाना न रहा. म्हणजे अकबर बादशाहला एवढं आश्चर्य वाटलं आणि त्याला तो कल्पनाच करू शकत नव्हतं की अरे असं कसं होऊ शकतं. वे सोचने लगे कि जब हरा रंग का घोड़ा होता ही नहीं तो बीरबल ने कैसे खोज लिया. ते विचार करायला लागले की जर हिरव्या रंगाचा घोडा असूच शकत नाही तर याने शोधला कस काय. उन्हें विश्वास नहीं हुआ, फिर भी उत्सुकता से कहा. त्यांना विश्वास झालाच नाही अकबर बादशाहला, पण तरी आपलं उत्सुकतेपोटी म्हटले, बीरबल, हरा घोडा कहा है, मैं उसे तुरंत ही देखना चाहता हूं. ते म्हणतात, त्यांना तर पक्का माहिती होतं हिरव्या रंगाचा घोडा जगातच अस्तित्वात नाहीये, तरी पण म्हटले उत्सुकतेपोटी की बीरबल, मला तो हिरव्या रंगाचा घोडा बघायचा आहे. बीरबल ने उत्तर दिया, हुजूर, घोड़ा मिल गया है, पर हरे घोड़े के मालिक की 2 शर्तें हैं. तो घोडा भेटलाय, पण त्या घोड्याच्या मालकाच्या 2 अटी आहेत आणि इसलिए घोडे को
आप भी नहीं देख सकते. तो म्हणतो त्याच्या 2 अटी आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही पण नाही बघू शकत. आपको इंतजार करना पडेगा. तो म्हणतो तुम्हाला वाट बघावी लागेल. कैसी शर्ते? बादशाह ने पूछा. कोणत्या अटी आहेत बाबा सांग एकदाच्या. बीरबल ने जवाब दिया, पहली शर्त यह है कि बादशाह को घोड़ा लेने वहां स्वयं ही जाना पडेगा. तो अट अशी आहे की बादशाहनं स्वतः घोडा घ्यायला जायचं. दूसरी शर्त यह है कि हुजूर जब घोड़े का रंग दूसरे घोड़ों से अलग है तो वो घोड़े को देखने का दिन भी अलग ही होना चाहिए. तो काय म्हणतो, कसला हुशार आहे बिरबल बघा, की एक तर घोडा आणायला बादशाहने जायचं आणि घोड्याचा रंग वेगळा आहे तर घोड्याला आणायचा दिवसही वेगळा पाहिजे. म्हणजे सप्ताह के 7 दिनों के अलावा आप घोड़ों को किसी भी दिन देख सकते हैं. तो म्हणतो की आठवड्याचे वार 7 आहे. मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे सोडून तुम्ही कोणत्या पण दिवशी जा. मग जब बादशाह ने बीरबल की दूसरी शर्त सुनी तो वे बीरबल का मुंह देखने लगे. बादशाहचा हैराण होऊन म्हणतो, यार हे काय आहे? त्याच्या तोंडाकडे बघायला लागलं बिरबलच्या आणि विचार करतोय की काय हे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार गेलं, राहतच काय हातामध्ये. उन्होंने मन ही मन सोचा, 7 दिनों से अलग कौन सा दिन होता होगा. तो तर 7 दिवस सोडून कोणता दिवस वेगळा. तो बीरबल म्हणतो, हुजूर यदि आपको हरा घोड़ा चाहिए तो दोनों शर्तें माननी ही पड़ेगी. तो म्हणतो पाहिजे ना हिरवा घोडा, मग माना 2 शर्ते. बादशाह अकबर निरुत्तर हो गए. बादशाह अकबर तर काय झाला, निरुत्तर झाला. त्याला काय सुधरणाच बोलायचं. आता काय बोलावं. वे मन ही मन प्रसन्न थे की बीरबल ने अपनी चतुराई से उन्हें फिर मात दे दी. पण अकबर बादशाहला काही राग नव्हता ना. ते खूप प्रसन्न होते की अरे चला यांनी मला परत आता मात दिलेली आहे. एक गोष्ट तो पूर्ण झाली है, तो हमारी एक कहानी तो पूरी हो गई. अब हम क्या करेंगे, खोजबीन करेंगे. अंतर्जाल मतलब इंटरनेट से पारंपरिक चित्र शैली के प्रकार खोजो और लिखो, जैसे वारली है, मधुबनी है आदि. राज्य का नाम लिखना है और शैली का नाम लिखना है. तो यह हमें कार्य हमारे इंटरनेट के द्वारा करना है. अभी जो दूसरी कहानी है उसका नाम है सेठ का चित्र. म्हणजे त्याच्या सेठ म्हणजे कोण मालक असतो ना जो, त्याचं चित्र. बहुत पहले की बात है, लॉन्ग लॉन्ग ईयर अगो किंवा खूप खूप वर्षापूर्वीला हिंदीमध्ये बहुत दिनों की बात है. एक सेठ होता. वह बहुत ही कंजूस था. इतका कंजूस असतो तो, एक दमड़ी भी खर्च करते समय उनके प्राण निकल जाते थे. म्हणजे 1 रुपया जरी खर्च करायला लागला तरी जीव जातो त्याचा. वह काम कराने के बाद भी लोगों को पैसे देने में परेशान करता था. लोकांनी काम केलं, पैसे द्यायला पाहिजे की नाही, पण तो त्यात पण पैसे द्यायला त्रास द्यायचा. एक बार उसने एक चित्रकार से अपना चित्र बनवाया. एकदा त्याने काय केलं, चित्रकाराकडनं आपलं चित्र बनवलं. जब चित्रकार ने पैसे मांगे तो सेठ ने कह दिया, चित्र ठीक नहीं है, दोबारा बनाकर लाओ. जेव्हा चित्रकारानं चित्र तयार केलं तेव्हा सेठ म्हणतो की चित्र काही ठीक नाही बाबा, जर परत करू नये. चित्रकार ने कई बार चित्र बनाए लेकिन वह कंजूस सेठ हर बार कह देता की चित्र ठीक नहीं है. मग तो प्रत्येक वेळी चित्र बनवायचा आणि सेठ म्हणायचं की चित्र काही ठीक नाही बाबा असं म्हणून आहे ना त्याला टाळून द्यायचं. क्रोधित होकर उस चित्रकार ने सेठ से सभी चित्रों के पैसों का तगादा कर लिया. आता त्याने चित्र काढली होती, त्याचा रंग गेला होता, त्यामुळे तो म्हणतो मला माझे पैसे दे, मला काय माहिती नाही. धूर्त सेठ बोला. तो धूर्त सेठ काय म्हणतो, कैसे पैसे, जब मेरा चित्र ठीक से ही बना नहीं है तो मैं पैसे किस बात के दे दूं. तो म्हणतो माझं चित्रच नीट काढलं नाही तर मी का पैसे देऊ. बेचारा चित्रकार अपने घर लौट आया. बिचारा चित्रकार स्वतःच्या घरी परत येतो. परेशानी का कारण पूछने पर उसने अपनी पत्नी को सारी बातें बताई. तर चित्रकाराच्या घरी येतो आणि बायकोला सगळं सांगतो की काय झालं ते. चित्रकार की पत्नी बहुत ही बुद्धिमान थी. या चित्रकाराची बायको काय होती, खूप हुशार होती. याच्या आधी आपण हे जरा चित्र बघूयात काय. हा चित्रकाराचं चित्र दाखवते, सगळं आहे आणि नाही, हे चित्र तर वेगळंच आहे. हे राजाचं दिसतंय. बघूयात आपण हे काय चित्र आहे ते आपल्याला नंतर कळेलच. कन्फ्यूजन होतंय. तो वह चित्रकार की पत्नी बहुत ही बुद्धिमान थी. आप दरबार में जाकर न्याय के लिए फरियाद कीजिए. ती म्हणती फरियाद कीजिए, तुम्ही दरबारात जा आणि न्यायासाठी मागणी करा. म्हणजे आपण जे चित्र पाहिलं होतं ते बहुतेक राजाचं चित्र दिसतंय. आता आपण बघूयात पुढे काय ते. चित्रकार बहुत उदास हो गया, वो मुंह लटकाकर बैठ गया. तो इतका उदास झाला, तोंड पाडून बसला. बोला सेठ बड़ा आदमी है, लोग उसी की बात को सच मानेंगे. तो सेठ मोठा माणूस आहे, त्याचंच ऐकणार सगळे.
भला मुझ जैसे गरीब का साथ कौन देगा? तो माझं कोण ऐकणार आहे? चित्रकार म्हणतो. चित्रकार की पत्नी बोली, सबके बारे में ऐसा नहीं कह सकते. तो सगळ्यांच्याच बद्दल तू असं नाही म्हणू शकत ना, की गरीबाचं कोण ऐकणार? बादशाह अकबर बहुत दयाळू थे. आता अकबराच्याच दरबारात आलेले आहे, त्यामुळे अकबर बादशाह तर खूप दयाळू आहे आणि इथे अकबर बादशाहच आहे, त्यामुळे हे राजेच आहेत. तर पत्नी बोली, अकबर बादशाह बहुत दयालू है, वह भले ही पढ़े लिखे नहीं है. ते काही शिकले नसलेत, परंतु बडे बुद्धिमान आहे. म्हणजे अकबर बादशाह काही शिकले नाहीये, पण तो काय खूप बुद्धिमान आहे. उनकी सहायता के लिए दरबार में 9 रत्न है. ती म्हणती त्यांच्या सहायतेसाठी 9 रत्न आहेत. आप वहां जाइए, आपको न्याय जरूर मिलेगा. ती म्हणते जा दरबारात तुम्हाला न्याय मिळेल. दूसरे दिन चित्रकार बादशाह अकबर के दरबार में गया और पूरा किस्सा सुना दिया. दुसऱ्या दिवशी दरबारात जातो, सगळी कहाणी सांगतो. बादशाह अकबर ने चित्रों को लेकर सेठ को दरबार में बुलवा लिया. आता अकबरने काय केलं, बघितलं आणि बोलला जा त्या सेठला बोलवलं. बादशाह ने सभी चित्रों को गौर से देखकर कहा, तुम्हारे इन चित्रों में क्या कमी है? तर बादशाह म्हणतो, अरे एवढी सगळी सुंदर चित्र काढले, काय कमी तुझ्या चित्रामध्ये? हुजूर, इनमें से एक भी चित्र हूबहू मेरे चेहरे जैसा नहीं है. तो म्हणतो, यातलं कुठलं चित्र माझ्या चेहऱ्यासारखं नाही ना. सेठ ने कहा. बादशाह मुश्किल में पड़ गया कि न्याय कैसे करे. आता बादशाहला पण प्रश्न पडला की राव न्याय कसा करायचा. तर बड़ी देर तक विचार करते रहे. जब उन्हें कुछ समझ में नहीं आया तो बीरबल से न्याय करने को कहा. जेव्हा बादशाह अकबरला काहीच लक्ष देईना तेव्हा ते म्हटले की बीरबल बाबा तूच न्याय कर आता. बीरबल ने सारी बातें ध्यान से सुनी और तुरंत समझ गए की सेठ चेहरा बदलने में निपुण है. तर सगळं ऐकल्यावर त्याला कळलं की सेठ जो आहे तो चेहरा बदलण्यात निपुण आहे. त्याच्यामुळे तो काय करतोय, जेव्हा चित्रकार चित्र काढत होता तेव्हा तो वेगळे चेहरे करत होता. चित्रकार को पैसे न देने पडे इसलिए वह नाटक कर रहा है. चित्रकाराला पैसे द्यायला नको म्हणून नाटक करतोय. उसको सही रास्ते पर लाना जरूरी है. तो म्हणतो ह्याला जरा वटणीवरच आणलं पाहिजे. कला और कलाकार का सम्मान करने से कला संस्कृती की रक्षा एवं संवर्धन होता है. म्हणजे कलाकाराचं सन्मान केल्याने कला आणि संस्कृतीचं संवर्धन होतं. कला में निपुण कलाकारों की इज्जत जहाँ होती है वह देश विश्व में विख्यात होता है. इसलिए बिरबल ने चित्रकार से कहा, म्हणजे ज्याही देशात ज्याही भागात कलाकारांची किंमत केली जाते, मान सन्मान दिला जातो, त्या देशाचा नावलौकिक खूप मोठा असतो. आता इथे काय म्हटलंय बघा, तुम्हारे चित्रों में सचमुच बहुत कमी आहे. तो म्हणतो खरंच रे बाबा चित्रकार, तुझ्या चित्रात खूप कमी आहे. 3 दिन बाद इस सेट का हूबहूब चित्र बनाकर दरबार में ले आना. तो म्हणतो 3 दिवसानंतर या सेटचं असंच्या असं चित्र घेऊन ये. तुम्हें पैसे मिल जाएंगे और सेठ तुम भी दरबार में आकर चित्रकार को पैसे दे देना. तो जसं सेट असेल ना तसं चित्र काढायचं आणि त्याला पैसे तुला दिले जातील आणि सेठ तू पण पैसे द्यायचे. सेठ घर चला गया. बीरबल ने चित्रकार से कहा. सेठ गेला घरी. आता बीरबल चित्रकारला काय म्हणतो, 3 दिन बाद तुम दरबार में एक सा बड़ा सा दर्पण लेकर उपस्थित हो जाना. तो तू काही करू नको रे, तू फक्त एक आरसा घेऊन ये बरं का. मग 3 दिन बाद चित्रकार दरबार में आया और सेठ के सामने दर्पण रखकर बोला, सेठ जी आपका चित्र तैयार है. सेठ अपना प्रतिबिंब देखकर बोला, परंतु यह तो दर्पण है. तो काय म्हणतो की तो कलाकार बिरबलने सांगितल्याप्रमाणे आरसा घेऊन आला मोठा, पण आरशाला बघून तो म्हणतो अरे हे तर दर्पण आहे, म्हणजे आरसा आहे, परंतु हे तो दर्पण है. नहीं यही तो असली चित्र है. तो म्हणतो अरे हेच तर चित्र आहे. बीरबल ने पूछा, सेठ जी यह तो तुम्हारी ही रूप है ना. तो तुझंच रूप है ना हे. तो म्हणतो हो. सेठ बोला जी हाँ. सेठ अपनी चालाकी पकड़ने जाने पर बहुत ही लज्जित हुआ. उसने चित्रकार को उसका मेहनताना दे दिया. चित्रकार सभी को धन्यवाद देकर चला गया. कारण ह्याने कसाही वाकडा तिकडा चेहरा केला तरी आरशात तोच दिसतोय. एकदा चित्र काढल्याबद्दल तसं ते चित्र जागी बदलता येत नाही, पण आरशाचं काय करणार, तुम्ही वाकडा करा नाही तर तिकडा करा, चेहरा तसाच दिसतो. त्याला कळलं सेठला की आपण आता फसलोय. त्याला पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता आणि चित्रकाराने धन्यवाद मानले सगळ्यांचे. बीरबल के न्याय से बादशाह अकबर बहुत खुश हुए. इतका खुश होतो ना बादशाह अकबर की प्रत्येक समस्या का समाधान बीरबल अपनी बुद्धिमानी से फटाफट करते थे. यहाँ भी बीरबल ने दूध का दूध और पानी का पानी कर दिया. म्हणजे इथे पण बीरबलने काय केलं, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी म्हणजे फरक बरोबर ओळखून त्याला बरोबर त्याची चोरी पकडली आणि
त्या चित्रकाराला न्याय मिळाला. त्याच्यामुळे या गोष्टीवरून आपल्याला या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप छान कळालेल्या आहेत की सेठ का चित्र आणि हरा घोडा. मस्त आहेत ना या दोन गोष्टी. जर या दोन गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर या स्टोरीला लाईक करा. पण इथे एक काम सांगितले आपल्याला कि विद्यार्थियों को उनके दादा दादी भाई बहन को कहानी सुनाने के लिए प्रोत्साहित करें. इन कहानियों में बीरबल की जगह यदि विद्यार्थी होते तो क्या करते बताने के लिए प्रेरित करें. उन्हें कौन सी कहानी अधिक पसंद आई, क्यों आई. तुम्हाला कोणती गोष्ट आवडली या दोन्हीमध्ये आणि का आवडली मला कमेंट करून सांगाल का. आणि इथे नवीन शब्द आहे जसं की फरियाद म्हणजे याचना, किस्सा म्हणजे कहाणी, हुबहू म्हणजे जैसे का वैसा, मेहनताना म्हणजे परिश्रमिक, कहावत दूध का दूध पानी का पानी म्हणजे सही न्याय करना, सिर आंखों पे रखना म्हणजे स्वीकार करना, मात कर देना म्हणजे पराजित करना आणि मुंह लटकाना म्हणजे उदास होणं. तर अशा प्रकारे आपला धडा इथे सांगून झालाय, समजून झालाय. तर ह्या दोन्ही लघुकथा मला तर खूप आवडल्या. मला विचाराल तर मला यातली हरा घोडा तर खूपच आवडली, कारण खूपच युनिक गोष्ट होती. माझी आवडलेली गोष्ट हरा घोडा आहे. तुम्हाला कोणती गोष्ट आवडली जास्त ते मला नक्की सांगाल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.